अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। अमरावती विमानतळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा। अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती। 1992 मध्ये विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होतं। आता सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून प्रवास करता येणार। अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1850 मीटर असून 45 मीटर रुंद आहे। आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे। विमानतळावर एकाच वेळी ATR 72 सीटर अशी 2 विमानं पार्किंग होऊ शकतात। ऑक्टोबर महिन्यात विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू होणार। कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळाला देण्याची काहींची मागणी, तर संत श्री गुलाबराव महाराजांचं नाव विमानतळाला देण्याची काहींची मागणी। अमरावती विमानतळाचे फायदे काय? अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम मधील नागरिकांना मुंबईत लवकर पोहोचता येईल। मुंबईला जाण्यासाठी याआधी अमरावतीहून नागपूरला यावं लागायचं। विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्यानं तिकीट सर्वसामान्यांना परवडणारं असणार। अमरावतीहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेनं 12 तास लागत होते, विमानानं 2.25 तास लागणार। आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी अमरावतीहून मुंबईला हे विमान जाणार। विमान सेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाला चालना मिळणार।